नमस्कार, माझे नाव दिव्या गणेश पुकाळे. माझ्या सहकार्याचे नाव समृद्धी अक्कलकोटे आणि पवित्रा पावटे. माझ्या प्रयोगाचे नाव स्मार्ट मॉप विथ सोलार ड्रायर. यासाठीचे लागणारे साहित्य सोलार पॅनल आणि पाठीमागे बॅटरी आहे, तसेच फिनेल स्प्रे आणि फॅन इत्यादी साहित्य यासाठी लागतात. समस्या अशी होती की शाळांमध्ये, रेल्वे स्टेशन, हॉस्पिटल इत्यादी ठिकाणी सफाई कामगार पोछाच्या साहाय्याने फरशी पुसत असतात. हे करत असताना खूप लोक ये-जा करतात, त्यामुळे त्यांच्या पायाचे ठसे, चप्पलचे आणि बुटांचे निशाण त्यावर उमटतात. म्हणून त्या सफाई कामगारांना पुन्हा एकदा ते साफ करावं लागत असतं. त्यामुळे त्यांच्या कामाचं ताण खूप वाढतं. ही एक खूप मोठी समस्या आहे. ही समस्या आम्हाला हॉस्पिटलमध्ये आढळली. तिथे सफाई कामगार साफ करत होते आणि अनेक लोक ये-जा करत होते, त्यामुळे त्यांच्या बुटांचे ठसे तिथे उमटत होते. त्यामुळे सफाई कामगारांना पुन्हा एकदा ते साफ करायला लागत होते. ह्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही तिघींनी चर्चा केली व आमच्या सरांना सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्मार्ट मॉप विथ सोलार ड्रायर हा प्रयोग तयार केला आहे. याचे उपाय समृद्धी अक्कलकोटे ही सांगेल. आम्ही स्मार्ट मॉप किंवा स्मार्ट पोछा बनवलेला आहे. स्मार्ट पोछाचा वापर झाल्यानंतर हे वाळवण्यासाठी सोलारवर चालणारा पंखा बनवलेला आहे. ये-जा करणाऱ्या व्यक्तींचे पायाचे निशाण त्यावर राहणार नाही. तर ह्याचे फायदे पावटे ही सांगेल. ह्याचे फायदे असे आहेत की ह्याला फॅन बसवल्यामुळे फरशी लवकर वाळते व कामगारांना हाताळण्यास सोपे होते व त्यांना कमी खर्चिक आहे व टाकाऊपासून टिकाऊ आपण तयार करू शकतो व हे अल्प खर्चिक आहे. सोलार पॅनल बसवल्यामुळे श्रमाची बचत होती व शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, बस स्टँड या ठिकाणी आपल्याला ह्याचा वापर करता येतो. तर मी ह्याचा वापर कशा पद्धतीने आपल्याला करता येते मी तुम्हाला सांगणार आहे. इथे एक स्प्रे बसवलेला आहे. इथे पुश केल्यानंतर इथे स्प्रे बाहेर पडतो व अशा पद्धतीने फॅन चालू होतो पुसताना. तर या पद्धतीने ह्याचा वापर होतो व जेव्हा आपण फरशी पुसतो तेव्हा हा फॅन चालू होतो. धन्यवाद. पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारतासाठी नवनवीन उपक्रम आत्मसात केले आहे. त्यामध्ये या प्रयोगाचे विचार करावा अशी मी त्यांना विनंती करते.